कार्यक्रमात तुम्हालाही माहिती आणि कोणीही मुद्दाम बदल करत नाही. तो एक भाग असतो त्या कार्यक्रमाचा. जे ठरलेलं असतं त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडत राहतं ऑन स्टेज. त्यामुळे जे काही समोर येईल त्याला हसत मुखाने सामोरं जाणं ही कला फक्त निवेदन शिकवते. आणि मग ते जसं स्टेजला लागू होतं ना तसं वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. त्यामुळे घरामध्ये असेल किंवा आयुष्यात असतील खूप काय काय विचित्र घडतं, वेगळंच घडतं. आपण एक वेगळं ठरवून गेलेलो असतो. आपली रूपरेषा जगण्याची एक ठरलेली असते आणि नियतीची एक ठरलेली असते. त्या नियतीच्या रूपरेषेला सामोरं जाताना आपण ठरवलेली रूपरेषा जर डिस्टर्ब झाली ना, ज्या ताकदीने मी तिथे उभी राहते ना त्याच ताकदीने मला जगायला उभं राहायला मदत करतं. कारण माझ्यातली एक हार्डकोर निवेदिका असते, हार्डकोर सूत्रसंचालक असते, जी सांगते की अगं त्यात ओके, कार्यक्रमात नाही का बदल होत, इट्स ओके, होऊ शकतं, आयुष्यात पण होऊ शकतं. त्यामुळे निवेदन हे मी बाय चॉईस स्वीकारलं. आणि 2016 पर्यंत मी सातारला होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं सासवडला. त्याचं आणि घुमांचं निवेदन केल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझ्या हे डोक्यात घातलं की तू सातारलाच राहिलीस. आमचा सातारा भयंकर गोड आहे, पण आमचा सांस्कृतिक जीव खूप छोटा आहे आणि पुण्याचा सांस्कृतिक जीव त्या मानाने खूप बहारदार आहे असं म्हणेन मी. त्यामुळे मी माझ्या करिअरसाठी खूप कमी घरांमधनं असं होतं, नवऱ्याच्या करिअरसाठी बायका स्वतःचं करिअर खूपदा बाजूला ठेवतात, नोकरी बदलायला लागते कारण शहर बदलतं. मी कदाचित खूप रेअर महिलांपैकी अशी आहे की जिच्या करिअरसाठी तिच्या नवऱ्याने त्याचं करिअर बंद घेऊन पुण्यामध्ये तो माझ्यासोबत आला. सगळंच कुटुंब माझं. म्हणजे मी माहेरच्यांपेक्षा सासरच्यांविषयी जास्त कृतज्ञ आहे या बाबतीत. कारण सासरच्या सगळ्या जणांनी मला माझ्या पाठीशी जे उभेत ना ज्या ताकदीने, कारण एकाही सणाला मी घरी नाही गेली 25 वर्ष. ना गणपतीला घरी आहे, ना नवरात्रीला घरी आहे, ना दिवाळीला घरी आहे. कारण हे कार्यक्रमांचे दिवस असतात, सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिवस असतात आणि घरी अभ्यंग स्नान सुरू असतं तेव्हा मी स्टेजवर सभा मारत असते छानपैकी. दिवाळी पहाट आमची सुरू असते. हे स्वीकारणं मुलाचं खूप पटकन स्वीकारलं जातं आपल्याकडे, मुलीचंही स्वीकारलं जातं, सुनेचं स्वीकारणारं आमचं फार रेअर कुटुंब आहे दामले परिवार आमचा. आणि त्यामुळे मी त्यांच्यासाठी फार कृतज्ञ. मी इथे बसली आहे ना कारण ते सगळेजण त्यांच्या ठिकाणी राहतात आणि अवघ्या अशाच्या वरती त्याचं मला एक विशेष वाटतं की पुण्यामध्ये आता जसंही म्हणाली सांस्कृतिक कार्यक्रमाची अक्षरशः बहार आहे. दररोज आपण पेपर उघडला की इतके मोठे कार्यक्रम 2, 2.5, 5 हजाराची तिकीटं काढून लोक जात असतात. पण या सगळ्या लाईटच्या रोषणाईमध्ये तुमची एक अशी मंद प्रकाशाची पणती तेवत असते, सातत्यपूर्ण सजग प्रकाश देत असते आणि तेही श्रीराम या विषयाला धरून. तिथे कुठलंही ग्लॅमर नाही, कुठलाही सेलिब्रिटी नाही. मग 2 प्रश्न की हा विषय तुम्ही निवडलात तर त्यामागची तुझी भूमिका काय होती, आणि दुसरं की आज आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत, तर प्रेक्षकांना हा राम का हवासा वाटतो हे तू. हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे मुळात गीत रामायण मला खूप आवडतं. आम्ही गीत रामायणाच्या माध्यमातून रामतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि हा एकत्रित सामूहिक प्रवास आहे. आम्ही स्टेजवर बसून बोलतोय म्हणजे आम्हाला तो गवसलाय आणि आता हा रेडीमेड राम तुम्ही घरी घेऊन जा असं होत नाही. प्रत्येकाच्या जगण्याचा राम वेगळा आहे. मग रामच का? कुठल्याही गोष्टीला काहीही अर्थ नसेल ना तर आपण खूप पटकन म्हणतो काय राम नाही त्याच्यात, खूप सहज म्हणतो. आणि हे 2025 मध्ये सुद्धा बोलतो आपण. खूप वर्षांनी भेट झाली तर झाली का परत भेट असं आपण खूप सहज विचारतो. खारीचा वाटा आजही म्हणतो आपण. हे याचा अर्थ ते तत्व कुठेतरी, मग ती फक्त नावं कशी असू शकतात, राम, श्रीराम, प्रभू रामचंद्र, हे नावाच्या पलीकडे काहीतरी असणारे असं आम्हाला वाटलं. मी एकटी नाही आहे यात, माझे 2 निर्माते मित्रमैत्रीण, कलाकार मित्रमैत्रीण माझ्यासोबत आहेत आणि आम्हाला तिघांनाही असं वाटलं की हा शोध आपण एकत्रित घेऊया. रेडी टू इट राम नाहीये. राम तुमच्या आयुष्यातला वेगळा आहे, माझ्या आयुष्यातला वेगळा आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातला राम शोधायला आम्ही तुम्हाला मदत करतो आहोत. दिशाही दाखवत नाहीत कारण दिशाही तुमच्या ठरलेल्या आहेत. अलीकडच्या सगळंच रेडीमेड देण्याच्या काळामध्ये ना आपण आपलं काहीतरी शोधायचं, एक ठहराव ज्याला म्हणतो ना, खूप धावत सुटलोय आपण खूप. आणि मग खूप सहज बोलून जातो की हल्ली ना कशात काही रामच उरला नाही. तुम्हाला मनापासून वाटत असेल ना की आपल्या जगण्यातला राम हरवलाय, तर मग मुळात राम म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. जो तुमची व्याख्या वेगळी आहे, माझी व्याख्या वेगळी आहे आणि तुम्ही तुमचा शोधा, मी माझा शोधते. कधीतरी आयुष्यामध्ये नक्की सापडणार आहे तो.
या हेतूने आम्ही या कार्यक्रमाची निर्मिती केली. आम्ही 6 जण आहोत आणि आमच्यात एकच सेलिब्रिटी आहे, ते म्हणजे गीत रामायण. ते एकमेव सेलिब्रिटी आमच्यामध्ये सेलिब्रिटी आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रवास मांडायचा प्रयत्न करतो. अगदी अलीकडेच सुरू केले, उद्याच आहे एक कार्यक्रम आणि नवरात्री निमित्त असल्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा एक तत्व या भूमीवरती येतं ना, श्रीराम नावाचं एक तत्व जर भारत भूमीवरती आलं असेल तर त्या तत्वाला उभं करायला, जर एक किरकोळ सामान्य स्नेहल दामलेला उभं करायला जर सगळं घर तिच्या आसपास उभं राहतं, ते तर चिरंतन मूल्य होतं. श्रीराम हे चिरंतन मानवी सत्य आणि मानवी मूल्य, ते उभं करायला त्याच्या आसपास 100% वेगवेगळ्या मूल्यांची पेरणी झाली आणि वेगवेगळी मूल्य वेगवेगळी रूपं घेऊन उभं राहिली. मग उद्याचा माझा विषय असा आहे की श्रीराम तत्वाला मदत करणारं त्या काळातलं स्त्री तत्व. नवरात्रीचा विषय असल्यामुळे थोडा स्त्री तत्वाचा शोध घेण्याचा उद्या प्रयत्न असणार आहे आणि आमचा प्रयोगच आहे, त्यामुळे सगळे प्रयोगच आहेत आणि प्रयत्नाचाच आमचा सगळा प्रवास आहे. क्या बात आहे. शुभेच्छा तुला स्नेहल. 2 महत्वाचे मेसेज स्नेहलने आपल्याला दिलेले आहेत. मी तिला स्नेहल म्हणायचं कारण की ती माझी फार पहिली मैत्रीण आहे. मध्ये आमच्या दिशा जरा 2 वेगळ्या झाल्या म्हणून. पहिला महत्वाचा तिने दिलेला मेसेज असा की तिचं एक करिअर, तिचं एक शिक्षण, पण कलेमध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करता येते. म्हणजे जेव्हा आत्ता आपल्या घरातलं मूल काही चित्रकलेचे फराटे कागदावर मारेल किंवा काही स्वतःच्याच ह्याच्यात गुणगुणायला शिकेल, तर तेव्हा त्याला बिलकुल आपटून धोपटून अरे गातोयस कसला, फराटे काय मारतोयस, चल पुस्तक घेऊन अभ्यासाला बस, असं म्हणायचं नाही. तर तो नक्की काय करू शकतो याच्याकडे आपण जातीने लक्ष द्यायचं, हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे तू शौर्य नाही असं जे म्हणालीस, एकतर आज तू सगळ्यांच्या मध्ये आहेस, ती तुझ्या करिअरमुळे. दुसरी गोष्ट ज्या माननीय पंतप्रधानांची गाडीचा ताफा समोरनं गेला तरी आमचे हार्टबीट्स इथे वाढतात भल्या मोठ्या गर्दीत. तू साक्षात त्यांच्याबरोबर स्टेजवरती होतीस, हे केवढं मोठं धैर्य झालंय. ही पुण्याई आहे. हे माझ्या आई वडिलांचे, माझ्या सासू सासऱ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी त्या दिवशी त्या स्टेजवर होते. आज शेकड्याने निवेदक आहे. संधी मला मिळाली. आशीर्वाद पाठीशी असल्याशिवाय संधी नाही मिळत. मेहनत सगळे करतात, संधी त्यांना मिळते ज्यांच्या पाठीशी आशीर्वाद असतात. त्यामुळे आशीर्वादाकरता आपलं वागणं त्या पद्धतीचं ठेवायचं. या तिसऱ्या तिच्या संदेशांवरनं आता आपण पुढे डॉक्टर शुभांगी यांच्याकडे जाऊया.